तर भावांनो बघतोय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी दादांची प्रचंड विराट अशी रॅली आहे. बरोबर एवढं ठेवा आतमध्ये. येस येस फक्त आठवा. काजळे सर काय सांगाल कशी आहे रॅली? रॅली प्रचंड रॅली आहे. शिवनेरी किल्ला शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आणि दादांनी तिथली पवित्र माती कंपळा लावून पण केलेला आहे. माझ्या मराठा समाजाला देईन तर कुणबीमधूनच आरक्षण देईन आणि प्रचंड दादा आणि कोट्यवधी मराठा समाज ऊर्जा घेऊन शिवनेरीहून निघालेला आहे आणि प्रचंड 60-70 किलोमीटरची रॅली लांबची लांब रॅली आहे. मनसरमध्ये पोहोचून आता आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत दादांच्या नेतृत्वाखाली. चलो मुंबई एकच नारा, मराठा समाजाचा एकच नारा, चलो मुंबई चलो मुंबई. मराठा कुणबीच आहे आणि मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी घेऊन या ठिकाणी हे सगळे योद्धे निघालेले आहेत थेट मुंबईच्या दिशेने आणि मुंबईला निघाले मराठ्यांचे भगवा वादळ. आपण पाहतोय हे भगवा वादळ. आता आम्ही मंचरच्या मागे आहोत. बांधवांनो गेल्या अर्ध्या तासापासून एकाच ठिकाणी गाडी आहे. गाडी पुढे चालायला मार्ग नाही कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आहेत आणि नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने असल्या कारणाने या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. आताची या घडीची लाईव्ह दृश्य आहेत थेट या आपल्या मंचरच्या परिसरातून. मराठ्याचा बालेकिल्ला बीड जिल्ह्यात मध्ये सगळे मुंबईला चाललो तरी बी गोष्ट ऐकायला मराठ्याचा बालेकिल्ला बीड जिल्हा भारी वाटतं बरं का ऐकल्यानंतर. काय म्हणताय महाराष्ट्रातले 36 जिल्हे आता एक नाही तर महाराष्ट्रातले 36 किल्ले जरांगे पाटलांचे बाले किल्ले. तुम्ही सांगा सर. आता मराठा संघर्ष शब्द माननी मनोजदादा जरांगे पाटील महाराष्ट्राचा ढाण्यावाद मंचर मधून
आता आझाद मैदानाकडे कूच करत आहे आणि 36 जिल्ह्यामधून मराठा समाज संध्याकाळपर्यंत टोटल दाखल होऊन मुंबईकडे रवाना होणार आहे. किती वाजता? महाराष्ट्रातील 36 जिल्हे जरांगे पाटलांचे 12 किल्ले. किती वाजता पोहोचतील मराठे मुंबईत? मुंबईत आता सांगणं तर कठीण आहे. एवढे प्रचंड प्रमाणात रॅली आहे. पहाटे भरपूर लांब आहे. या ठिकाणी आपण बघतोय मनोज दादा जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने चालू आहेत. पाऊस नाही, बिलकुल नाही पाऊस. काय म्हणता विशाल दादा? जय शिवराय. कसं आहे वादळ, मराठ्यांचं वादळ? भगवमय वातावरण, अतिशय उत्साहपूर्ण. सरकारकडून जरी काही प्रतिसाद मिळत नसला तरी मराठ्यांकडून भरपूर प्रमाणात सरकारला प्रतिसाद मिळणार आहे. त्याची त्यांना दखल घेता आणि त्यांना त्याचं उत्तर न शोधण्यासारखं आहे. सरकारने जय शिवराय. मराठे मुंबईच्या पायरीवर येण्याआधी इंटरव्ह्यू चालू आहेत. पुढचं दाखवलंय. कसे दादांचे सगळे सहकारी कसे बसलेत बघा गाडीवरती. आपल्या नेतृत्वासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी दादांचे सगळे सहकारी या ठिकाणी. मायबाग सरकार मराठा मंचर. मनोजदादा जरांगे पाटील हे आणि मराठ्यांचं वादळ मुंबईला येत आहे. सरकारने मराठा समाजाच्या गरीब गरजवंतांच्या ज्या 9 मागण्या आहेत, आता त्या न्यायाच्या मागण्या आहेत, संविधानिक मागण्या आहेत. लवकरात लवकर तात्काळ मंजूर करून अंमलबजावणी करून मराठा समाजाला तात्काळ न्याय द्यावा अशी मराठा समाजाची मागणी आहे. असा सन्मान करावा. सरकारने मराठा समाजाचा सन्मान करून न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. ओ नाना, काळकुटे नाना. द्या बरं. ना ना नाही त्याचे चालू दिसती. आपला तो काय हा वाईट चालू दिसते ह्याच्या आपल्या. जाईन पुढं. पाटील पुढच्या गाडीत पाटील आहेत. पुढच्या गाडीत आहेत पाटील. लोणावळा जाम झालंय म्हणते तो. ओ लोणावळा जाम झालंय म्हणते. काय काय जाम झालंय? ए पकडा. किती वाजता पोहोचतो ना आपण मुंबईमध्ये? उद्या सकाळपर्यंत. बर. फेसबुक बघा वर काढून कसं दिसतंय. आता बघा वर ज्ञानदेव कशा
मंचरच्या मागे आहेत बाबा अजून. लवकरच मंचर नगरीमध्ये एंट्री मावते. एक मराठा लाख मराठा. लढेंगे. वर घ्या थोडं वर घ्या. ते नाही ती स्टोरी पुढे घ्या वर घ्या. हा कस क्लिक करा ना त्याच्यावर. तर या ठिकाणी आपण बघतो तो विशालदादा शेळके आहेत. बारीक सारीक लक्ष ठेवत आहे सगळ्या घटनांवर या ठिकाणी. बघू शकतो सगळेच रस्ते सुरू झाले बघा. सगळ्याच लाईन सुरू झाल्या आता. सगळ्याच लाईन सुरू झाल्या आता. सगळ्याच टोटल लाईन सुरू झाल्या आता. बर का सगळ्याच लाईन सुरू झाल्या आता. मागचं बघ. तो डोंगरापर्यंत आहे. मागच्या वेळीपेक्षा 10 पट जनता आहे बरं का. 10 लाखभर गाड्या पुढे गेल्या. लाखभर गाड्या नाही लई जनता आहे पुढे. लाखभर गाड्या पुढे गेल्या. आता मंचरच्या जवळ पोहोचलोत. मंचरच्या जवळ पोहोचलोत आम्ही. गाडी चालली ओके ड्रोन शूट पण पाठवते बघा. ते बघा आबाळाच ड्रोन उठतोय दिसतोय का पुढे. ते बघा ड्रोन शूट सुद्धा चालू आहेत. ते बघा ड्रोन दिसत असला तर कमेंट्स मध्ये सांगा. संजय भाऊ जय शिवराय. संजय भाऊ. काही बांधव म्हणतात दादा सोबत जो ताप आहे तो फक्त 10%. मग विचार करा किती लोक असतील मुंबईत. प्रचंड माहोल तयार होणार आहे. मुंबईपर्यंत डायरेक्ट येऊन आता प्रचंड माहोल आहे. आता मंचर पासून ते आझाद मैदान मुंबईपर्यंत आता ही रॅली तुटणं शक्य नाहीये. इतका प्रचंड ताकदीने 36 जिल्ह्यामधून समाज चाकणच्या जवळपास सगळा टोटल येऊन थांबलेला आणि तिथून जॉईन होऊन सगळं मुंबईकडे निघणार. मायबाप सरकार आमच्या संघर्ष युद्धाचा आणि मराठा समाजाचा अंत पाहू नका. आणि आजच्या रात्र तुमच्याकडे आहे. या रात्रीमध्ये 9च्या 9 मागण्या मान्य करा. सकाळी तुमच्यावर मराठा संघर्ष योद्धा आणि मराठा समाज आणि मराठा संघर्ष योद्धा तुमच्यावर गुलाल फेकल्याशिवाय राहणार नाही.
या ठिकाणी पाहतोय आपण कोणती नदी नदी कोणती आहे भीमाशंकर भीमा नदी काय भीमाशंकर कोणत आली काय इकडून भीमाशंकर कोणच भीमाशंकरला उगम पावती नाही भीमा काय नदी बघा ही नदी भीमा नदी दिसली कोणती नदी भीमाच आहे ना कशावर म्हणता चेंज बघायला मिळेल लोकांना हा ना भीमाशंकर बघा भीमा नदीचं दर्शन घ्या सगळे भीमा नदी ओ कुडेकर साहेब नदी कोणती आहे नदी कोणती भीमा भीमाशंकर भीमा नदी सो गुड पेपर मोठा नुसतं मोठा नदी मारा का मोठा